नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या। मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। नुकसान भरपाईपोटी 8,75,00,000 रुपये। अनेक शेतकरी लाभापासून राहिले वंचित। 2,40,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 19,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ। नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात। गेल्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यात 2,40,547 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपया भरून पिकांचा विमा काढला होता। खरीप हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा तडाखाही बसला होता, पण विमा कंपनीने 2,40,547 शेतकऱ्यांपैकी केवळ 19,353 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवले आहे। या पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 8,75,56,645 रुपयाची मदत मंजूर केली आहे। पीक विम्याचा लाभ मिळालेले तालुकानिहाय शेतकरी इथे तुम्ही बघू शकता। तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळाला किंवा नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता। सिरोंचा तालुक्यातील लाल मिरचीचा हैदराबाद व नागपूर बाजारपेठेत तोरा। नगदी पीक म्हणून वाढतंय क्षेत्र, धान्याच्या तुलनेत मिरचीला पसंती। शेती कामाचे शेतकरी करतात नियोजन, पशुपक्ष्यांच्या हालचालीवरून काढला जातो पावसाचा अंदाज। वन्य प्राण्यांचे हल्ले, मजुरांना विमा संरक्षण मिळेना, जंगलावर अनेक कुटुंबाची उपजीविका, आणखी किती बळी द्यावे लागतील। शेतकरी वळले निलगिरी लागवडीकडे, नफ्याची शेती, कमी खर्चात अधिक उत्पादन, कृषी विभागाचा सल्ला मोफत। निलगिरी लागवडीचे कमी खर्चात भरघोस उत्पादन। एकदा वन शेतीसाठी झाडाची लावणी केली तर शेतात रासायनिक खते, कीटकनाशके यासाठी शेतकऱ्याला अजिबात खर्च करावा लागत नाही। सदर शेती दर 2 वर्षांनी कमी जागेत लाखाचे उत्पन्न देते, म्हणून ही नफ्याची शेती ठरत आहे। वन शेती करताना वनवृक्षाची गुणवत्तेनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार निवड केल्यास ही शेती अधिक फायद्याची ठरते। रब्बीतील पिके हाती तरीही खरीपच्या धानाची उचल नाही, निर्णय थंड बसत्यात, सरकार व प्रशासनाच्या लाल फितशाहीचा परिणाम। शेती करताना मृत्यू तसेच अपघात झालेल्यांना भरपाई। अपघात विमा योजनेतून शेतकरी कुटुंबांना 1.84 कोटी रुपये। कुठल्या शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ दिला जातो बघा। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वैतीधारक खातेदार शेतकरी व वैतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास लाभ दिला जातो। यामध्ये आई वडील, शेतकऱ्याची पती पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्तीचा समावेश केला जातो। 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण दोघांकरता ही योजना लागू आहे। शेतकऱ्यांनो, चिंता कशाला, रासायनिक खतांचे दर जैसे थे, अफवांवर विश्वास ठेवू नका। कृषी विभागाचे आव्हान, जुन्याच दराने घ्या खत। सध्या स्थितीमध्ये खताच्या किमती काय आहेत तुम्ही इथे बघू शकता। गव्हापेक्षा ज्वारीच वाढली श्रीमंती, आहारात वाढला वापर। ज्वारी आरोग्यासाठी लाभदायक, भाकरी खाणाऱ्यांची संख्या वाढली। खेडेगावामध्ये हागणदारी मुक्तीच्या फज्जा, घरात शौचालय तरीही नागरिक उघड्यावर। शासनाद्वारे ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन राबवून जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गावे हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला घरोघरी शौचालय संकल्पना राबवून शौचालय बांधून दिले। मात्र आजही घरात शौचालय असताना सिंदेवाही तालुक्यातील खेडेगावात महिला व पुरुष उघड्यावर शौचालयाला जाताना दिसतात। यंदा 1,80,000 हेक्टरवर कपाशी बहरणार, तसेच कापसाच्या दरात घसरण, बियाण्यामध्ये मात्र वाढ। उत्पादन खर्चही मिळेना, यंदा क्षेत्रवाढीची शक्यता कमी। कारण सध्या स्थितीमध्ये कापसाला क्विंटलमध्ये काय दर मिळतोय तुम्ही इथे बघू शकता। बापरे, शेतात काम करताना चक्क वाहक समोर उभा। उमरवाही शिवारातील थरार, एका भावाच्या ओरडण्याने दुसरा भाऊ मृत्यूच्या दाढेतून परतला। शेतकऱ्याला मात्र निराशा, उन्हाळ्यात ही भाजीपाल्याचे दर सर्वसामान्याचे आवाक्यातच। कांदा 20 रुपये किलो तर पालेभाज्यांचे दर ही 20 रुपयापर्यंतच। मजुरीचे दर वाढले, घरकुलाचे गणितच बिघडले, लाभार्थ्यांच्या अडचणीत वाढ, 1.5 लाखात घर कसे बांधायचे, बांधकामाचे आर्थिक नियोजन अडचणीत। सर्वसामान्यांचे घराचे बांधकामाचे पूर्वीचे नियोजन आता उपयोगी ठरणार नाही। बजेटमध्ये लाखोंची वाढ होणार आहे। जिल्ह्यात 5,400 रुपये क्विंटलने लोखंड उपलब्ध व्हायचे, परंतु आता 5,800 रुपये तर विटांसाठी 1,500 रुपये अधिक मोजावे लागत आहेत। तसेच इतर साहित्य व मजुरीच्या दरातही थोडी वाढ झाल्याने दिसून येत आहे। जुन्या धानाची उचल न झाल्यामुळे बहुतांश धान खरेदी केंद्र बंदच, अनेक शेतकऱ्यांचे धान उघड्यावरच, धान व्यापाऱ्यांच्या घशात। उज्ज्वलाच्या डोक्यावर पुन्हा लाकडाची मोडी, महागाईमुळे सिलेंडर परवडेना, कोरोसनीही मिळेना, कारण गॅस सिलेंडरच्या दरात तिपटीने वाढ झालेली आहे। तसेच सिलेंडरवर मिळणारी सबसिडी सुद्धा अत्यल्प मिळत आहे। अपूर्ण घरकुले, 14 SDOंची स्पॉट व्हिजिट, सीओनी सोपवली होती जबाबदारी। 28 ग्रामपंचायतमधील गावात पडताळणी, कुठल्या ग्रामपंचायतींना भेटी दिल्या तुम्ही इथे बघू शकता। मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का, जुन्या नियमानुसारच होणार प्रवेश, पालकांना दिलासा। RTE साठी 31 मे पर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज।
मगरा रोह्योमधील फळबाग लागवड करणार शेतकऱ्यांना मालामाल. 4395 हेक्टरचे टार्गेट. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना. वीज प्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करा. खरीप तोंडावर कृषी विभागाचे आव्हान. 4000 डझन आंबे फस्त. देवगड हापूसला ग्राहकांची पसंती. आंबा महोत्सवात 2 दिवसात 14 लाखांची उलाढाल. मुलांना जपा. श्वसन विकारासह निमोनिया तापाचे रुग्ण वाढले. वातावरणातील बदलाचा परिणाम. वेळीच उपचार घेण्याचे आव्हान. एकरेवाडीला अवकाळीने झोडपले. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू. खते बियाण्यांच्या तक्रारीसाठी भरारी पथके. खरीप हंगामामध्ये भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरात पुरवठा व्हावा तसेच याबाबतच्या तक्रारींचे त्वरित निराकरण होण्यासाठी कृषी विभागाकडून तालुका पातळीवर भरारी पथक स्थापन केले आहे. कृषी अधिकारी संजय पवार. शिरपूर तालुक्यात कृषी केंद्राची तपासणी. बियाणे व खतांसाठी नियमानुसारच पैसे आकारा अन्यथा कारवाई होईल. अवकाळी पावसामुळे डाळिंब पपई बागा जमीनदोस्त. मदतीची मागणी. साक्री तालुक्यातील नवडणे शिवारात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान. केळीच्या नंदनवनात फुलवली सफरचंदाची बाग. कोचूर येथील शेतकऱ्याने दिला पारंपरिक शेतीला फाटा. मुक्ताईनगर तालुक्याला मिळणार कापूस बियाण्यांची 1.12 लाख पाकिटे. यंदा खरीप हंगामात 22,500 हेक्टर क्षेत्रावर होणार लागवड. जामनेर येथे शेतकऱ्यांचा इशारा. पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास आत्मदहन. जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. तहसीलदार, कृषी अधिकारी व विमा कंपनीचे अधिकारी यांच्यात मार्चमध्ये झालेल्या बैठकीत एप्रिल अखेरपर्यंत मोबदला देण्याची लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र मे महिन्याचा अर्धा उलटून ही मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार प्रशांत निंबोलकर यांना भेट देऊन निवेदन दिले. सोन्याचे भाव 77,000 तर चांदी 92,500 रुपये. सोने प्रति तोडा 700 तर चांदी प्रति किलो 2,500 वधारली. गेल्या महिन्यात 17 एप्रिल रोजी 74,200 रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याचे भाव नंतर कमी होत जाऊन ते 71,600 रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर पुन्हा वाढ सुरू झाली व 1 महिन्यानंतर अर्थात 18 मे रोजी पुन्हा 74,400 रुपयांवर पोहोचले. 20 मे रोजी त्यात पुन्हा 700 रुपयांनी वाढ होऊन ते 75,100 रुपये प्रति तोडा झाले. जीएसटीसह 1 तोडे सोने घेण्यासाठी 77,353 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच चांदीच्या भावात 13 दिवसात तब्बल 10,000 रुपयांनी वाढ झाली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या.